कोलकाता स्टाईल मी आज कोलकाता स्पेशल कटलेट बनवणार आहे. क्रिस्पी व्हेज कटलेट आणि खूप छान छान असे टेस्टी लागतात हे कटलेट. सगळ्या प्रकारच्या आत्ता सध्या गाजर, बीट, फ्रेश अशा भाज्या छान येतात बाजारात आणि मग आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून हे कटलेट बनवणार आहोत. हेल्दी कटलेट. सविताज किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे मी सिमला मिरची कट करून घेतली आहे बारीक, परसबी घेतले आहेत, बीट लाल असे किती छान दिसत आहेत बघा, कट करून घेतले आहेत, गाजर आणि तुम्ही वाटाणाही घेऊ शकता, आलं आणि मिरच्या घेतल्या आहेत आणि आलं आणि मिरचीचा मी ठेचा बनवणार आहे. कढई गरम करायला ठेवली होती, तेल टाकले आहे, त्यात जिरी, मोहरी, बडीशेप, मेथी, कलोंजी असं टाकलं आहे आणि लाल मिरची कट करून टाकली आहे आणि हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा करून टाकला आहे. खूप ह्याची छान चव येते. तुम्ही बघू शकता. उभा कापलेला पातळ असा कांदा टाकला आहे आणि आता हे कांदा आपला सोनेरी रंगावर चांगला परतून घेतला की नंतर आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत. गाजर, बीट, सिमला मिरची, गाजर टाकून घेतलं आहे, बीट एक एक वाटी मी असं प्रमाण घेतलं आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही घ्या, थोडे किंवा जास्त घेतले तरी चालते. सिमला मिरची टाकली आहे, परसबी कट करून टाकले आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. वाटाणा असेल हिरवा वाटाणा तर तुम्ही टाकू शकता आणि आपण आता ह्या भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आल्याचा कच्चापणा आपण घालवला की नंतर ह्या भाज्या टाकून घेतल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता मी हळद टाकली आहे पाव चमचा, लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार टाकले आहे. चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि जिरा पावडर टाकली आहे. आता हे बेसिक मसाले टाकायचे, जास्त मसाले टाकायचे काही गरज नाही. हे सगळे मिक्स करून घ्यायचे चांगले आणि कमी गॅसवर, एकदम गॅस कमी करून कमी आचेवर गॅसच्या आपण हे आता भाज्या आपण वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटासाठी. आता आपण एक कढई गरम करून घेत आहोत आणि ह्यात 1 चमचा धने, जिरे, काळी मिरी, दालचिनी आणि हिरवी विलायची असं टाकले आहे आणि हे चांगलं फक्त गरम करून घ्यायचं आहे, आपल्याला काही भाजून घ्यायचं नाही. आणि हे चांगले गरम झाले की मी बडीशेप नाही म्हणून बडीशेपची पावडर 1 चमचा टाकत आहे आणि लगेचच ह्याची जाडसर अशी भरड करून घेत आहे खलबत्त्यामध्ये. आणि ह्या आपल्या चांगल्या भाज्या वाफवलेल्या झाल्या आहेत वाफवून आणि उकडलेले बटाटे मी 3 टाकले आहेत. बटाटे आपण अगोदरच उकडून घेतले आहेत ना, त्यामुळं त्याला जास्त हे कमी गॅसवरच मी मॅश करून घेत आहे, एकदम मिक्स करून घेत आहे व्हेजिटेबलमध्ये. आणि आपण ह्यात कोथिंबीर बारीक करून फ्रेश टाकू शकतो. आता मी मसाले बनवून घेतले होते ना, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, दालचिनी तुकडा, काळी मिरी आणि हिरवी विलायची, ह्याची मी भरड टाकली आहे आत्ता. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं की आपण यात कोथिंबीर किंवा फ्रेश कोथिंबीर किंवा मी पालक टाकली आहे. आपल्याला व्हेजिटेबल चॉप असं कटलेट हेल्दी बनवायचं आहे म्हणून मी पालक टाकले आहे. आपण कोथिंबीरही टाकू शकतो, माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी टाकली नाही. 1 चमचा साखर टाकली आहे आणि 1 चमचा अशी आमचूर पावडर. खूप छान टेस्ट येते आमचूर पावडरमुळे, जरूर टाका. आणि आत्ता ब्रेड क्रम्स मी करून घेतले आहेत आणि पाव कप असं मैदा घेतला आहे आणि आता कॉर्नफ्लोअर पाव कप आणि ह्याचं मिश्रण चांगलं करून घ्यायचं आहे, घट्टही नाही पातळही नाही. मीठ टाकले आहे चवीनुसार आणि हे चांगलं मीठ मिक्स करून झाल्यावर पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हे मिश्रण चांगल्या गाठ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यातल्या आणि चांगले मिश्रण आपले सेमी थिक असं बनवून घ्यायचं आहे.
जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आणि तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली पेस्ट तयार आहे कॉर्नफ्लोअरची आणि मैद्याची. व्हेजिटेबल आपले हे मिक्स करून घेतलेले सगळे थंड झाले आहेत. मी शेंगदाणे पण तळून टाकले आहेत. सांगायचं विसरले. थोडे तळलेले शेंगदाणे किंवा भाजलेले क्रश करून टाकले तरी चालतात. अशा प्रकारे मी कटलेट बनवलं आहे गोल असं. आणि आत्ता सिलेंडर शेपमध्ये आपण हे कटलेट बनवून घेऊयात. हे सगळं मिश्रण आपलं थंड झालं आहे. आणि मग आता आपण जे मैद्याचं आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण करून घेतलं आहे ना, आणि त्यात बुडवून आपण ह्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून चांगलं आणि 2 चमचे घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं आपलं हे मिश्रण आहे ना ते निघून जातं आणि मग ब्रेड क्रम्समध्ये जास्त ओलसरपणा राहत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून हे चांगले सिलेंडर शेपमध्ये आपण हे करून घेतले आहेत कटलेट. आणि गोलही करू शकतो आपण, गोळे करून सुद्धा करू शकतो. पण मी असं करून घेतलं आहे. जरा थोडेसे मोठे झाले आहेत, तुम्ही लहानही बनवू शकता. खूप छान टेस्ट येते या कलकत्ता स्टाईल क्रिस्पी व्हेज कटलेटची. एकदा बनवून पहा नक्की. हे बघा, मी गोल ही कटलेट मिश्रणामध्ये टाकून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेत आहे. आपण या मिश्रणामध्ये असं खडे मसाले, हिरवी मिरची, आलं याची खूप छान टेस्ट येते आणि हे व्हेज कटलेट अजूनही छान लागतात. क्रिस्पी असे आपले कटलेट बनवून मी घेतले आहेत. आता आपण याला फ्राय करूयात तेलामध्ये. तुम्हाला जर तेलामध्ये डीप फ्राय नसेल करायचं तर एअर फ्रायरमध्ये फ्राय करून घेऊ शकता तुम्ही. आणि आता हे बघा, मी कढईत तेल गरम करायला ठेवले आहे, मोठ्या गॅसवर ठेवले आहे. 1 मिनिटभर ह्याला तळून घेतले तरी खूप झाले. लगेचच तळून होतात हे व्हेज कटलेट आणि खूप छान टेस्टी क्रिस्पी असे कटलेट लागतात. आणि तुम्ही एकदा बनवून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा की कसे झाले म्हणून. खूपच छान होतात हे कटलेट. आणि ह्यात आपण हेल्दी असं भाज्या टाकल्या आहेत. गाजर, बीट, सिमला मिरची, परसबी असं टाकलं आहे. आणि आता आपण वाटाणाही टाकू शकतो. हे चांगले तळून झाले आहेत. क्रिस्पी असे आपले कटलेट तळून झाले आहेत. तुम्ही बघू शकता 1 मिनिटात हे कटलेट तळून होतात. आणि तुम्हाला जर हेल्दी खायचे असेल तर एअर फ्रायरमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. खूप छान हे कटलेट लागतात. कलकत्ता स्टाईल क्रिस्पी असे व्हेज कटलेट. मस्त अशी टेस्ट याची येते. हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीबरोबर छान असे आपण कधीही बनवून खाऊ शकतो असे हे कटलेट आहेत. मी दुसरी बॅच सोडत आहे तेलात आणि काहीच वेळ लागत नाही याला. क्रिस्पी असे आपले कटलेट तयार आहेत. छान असे कटलेट खूप टेस्टी लागतात. एकदा बनवून पहा आणि कमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सविताज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण आता दुसरी बॅचही कटलेटची तळून झाली आहे. गोल्डन ब्राऊन कलरवर आपण रंगावर तळून घेतले आहे आणि काहीच वेळ लागत नाही. 1 मिनिटात असे तळून होतात हे. आणि हे कटलेट एकदा बनवले ना परत आपण बनवायला परत हे कटलेट बनवायची आपल्याला इच्छा होते. आणि नक्की तुम्ही एकदा